असतील ते आज ऍडिक्टेड आहे. कोणी मोबाईल ऍडिक्टेड आहे, कोणी रिलेशनशिप ऍडिक्टेड आहे, कोणी टीव्ही ऍडिक्टेड आहे, तर कोणी गॉसिप मध्ये ऍडिक्टेड आहे. डोंट नो. बरोबर. म्हणून आयुष्यामध्ये गोल असायला पाहिजे. आणि या गोलच्या बाबतीत व्हॉट दे डोंट टीच ऍट हार्वर्ड बिझनेस स्कूल, या पुस्तकामध्ये मॅग्मा जे एक्सपोर्ट टीचर होते त्यांनी एक सर्वे सांगितला आणि जो सर्वे आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे. मी जी गोष्ट सांगते ती ट्रू आहे, अंदाज काही सांगत नाहीये आणि ती पुस्तकातली आहे. तर या पुस्तकामधले जे लेखक आहेत ते सांगतात की हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये एक कॉन्व्होकेशन सेरेमनी होत होता 1979 मध्ये. आणि या कॉन्व्होकेशन सेरेमनीला मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी होते त्यांना मी प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यात गोल काय. आता पदवी जसं आपण घेतो तर हार्वर्ड बिझनेस स्कूल म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटी जगातली टॉप युनिव्हर्सिटी आहे. बरोबर आहे. त्या युनिव्हर्सिटी मधल्या मुलांना विचारलं की तुमच्या आयुष्यात गोल काय, जसं मी तुम्हाला विचारलं तसंच. तर त्याच्यातले 84% जे विद्यार्थी होते त्यांच्या आयुष्यामध्ये गोलच नव्हता. म्हणजे आता डिग्री घेतली, पुढे काय करायचं काहीच त्यांना माहिती नव्हतं, काहीच आयडिया नव्हतं. 13% जे विद्यार्थी होते ते 13% विद्यार्थी असे होते की ज्यांच्या आयुष्यात गोल होतं पण कुठेच लिहिलेला नव्हता, कुठेही लिहिलेला नव्हता. आणि 3% विद्यार्थी असे होते की ज्यांच्या आयुष्यात गोल होता, त्या गोल साठी काय ऍक्शन्स घ्यायच्या, स्ट्रॅटेजीज काय आहे, प्लॅनिंग काय आहे, सगळं त्यांचं रेडी. की आजचा प्रधान समारंभ झाला की याच्यानंतर मला काय करायचंय, किती वर्ष एक्सपिरियन्स घ्यायचा, त्याच्यानंतर कोणत्या फील्ड मध्ये बिझनेस सुरू करायचा, काय कमवायचं, तो बिझनेस कोणत्या लेवलला न्यायचा, असं फक्त 3% लोकांच्या याच्यामध्ये. आता याच लोकांमध्ये आता त्याने विचार केला की खरंच गोल सेट केल्यानंतर बेनिफिट होतो का. म्हणून त्यांनी काय केलं की याच मुलांवरती पुन्हा 10 वर्षानंतर म्हणजे 1989 मध्ये सर्वे केला. या 84 मुलांना भेटला की बघितलं की यांचं आयुष्य कसं आहे, तर हे 84% मुलं गरिबीचं आयुष्य जगले. की आजचं खायला मिळेल एवढाच पैसा त्यांच्याकडे होता. 13% ज्यांच्या आयुष्यात गोल होतं पण कुठेच लिहिलेलं नव्हतं.